फायनली गाईज आम्ही आलो आता धरणावर. आमची मीटर काटा इथं बंदा. इथं आयचं ना कुयचं नव्हतं ना आम्हाला जाण्यात. आनंद सोडून आमच्यावर थोडे नाराज आहे कारण की त्यांना मी गाडी आणू दिली नाही म्हणून. काय आनंद, काय वाटतं मग? हां, इथून जा लागतं आमच्या मोटरीकडे. तर गाईज असं बघू की तुम्हाला तर पुढचं लोक दाखवू का? दाखवू. तर हे बघा असा लोक मस्तपैकी धरणाचा एक नंबर. तर गाईज बघू शकता. आता ही एक पेटी आमचीच आहे, ही दुसरी पण तर गाईज आता आनंद 2 घंटे लावणार आहे. 10 वर घ्यायचा आहे काटा. 10 वर घे ना. किती घंटे लागते माझी मग ती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 घंटे लागते. मग तो किती घंटे लावले? मी 2. बस हे असं फिरतं आता. हे इथं झालं की बंद. माहित नाही का अजून माहिती आहे. किती वाजले पाय? मोटर चालू जाणार आहे पाय ना. आठवशी चालू आहे ना का द्या. आय गुंडा म्हणे का रे तू. अरे किती वाजले पाय? लाईन किती वाजता येते माहिती तुला? किती वाजता झाली चालू? तर गाईज मोटर चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता. लाल लाईट लागला म्हणजे मोटर चालू झाली. तर आनंद डॉक्टर साहेब इंजिनियर लावून घ्या तुम्ही आता. हे इंजिनियर साहेब आमचे सुनगुळे. काही लावतो बरोबर लाव, बरोबर लाव. तर गाईज धरणावर जायचं का खाली जायचं? खाली जाऊन आपलं घेऊन पाहायचा. चला आपण आता खाली जाऊया. काय ही आपली मोटर आहे, हीच आपली एक मोटर आहे. त्याच्या पाण्यातली मोटर चालू केली आपण. आज खूपच साऱ्या लाटा येत आहे कारण की हवा जास्त आहे. आज हवेमुळे आज लाटा येऊ राहिल्या. तुम्ही बघू शकता. म्हणतात तर गेलं काय खूप विहीर आपली 50 फुटक्याची असती तेवढं खोल म्हणतात. खूप खोल आहे म्हणतात. खूप खोल आहे. आज हवेमुळं गढूळ पाणी झालं नाही, काठाचं गढूळ पाणी झालंय. बाकी काहीच नाही. बाकी सगळं ओके आहे. तुम्ही बघू शकता. तर काही चाललो आम्ही आता खाली. तर आनंद काय येत नाही वाटते मला असं वाटतं. आनंद येत नाही का? चाललं आहे ना खाली? तो पण आला. तुम्हाला हवेमुळं आवाज येतो का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मराठी ब्लॉगरला नक्की सपोर्ट, लाईक, कमेंट, शेअर सगळं करून द्या कारण की आपल्याला आता पुढं जायचं आहे. ही मोटर आपली चालू झालेली. आणू पाणी मोटरचं उघडी पडेल. बंद कर मोटर. मोटर बंद कर ना. मोटर बंद कर. मोटर बंद कर ना. तर काहीच आपली मोटर उघडी पडलेली आहे. तुम्ही बघू शकता. इथं अशी जळून जाईल. ही थोडी आपल्याला पाण्यात घ्यावं लागेल. पाण्यात घेतली की जरा बरं वाटेल. मोटर पण जास्त पाणी वाटेल मोटर. तर काय आपण बघू आता. एक नंबर वाटतं काहीच. मला तर इथं आलं की असं वाटतं की आपण स्वर्गातच आलो असं वाटतं लगे. मला तर आता पोवायचं म्हणून राहिलं पण पोवावं कसं कारण की सगळे आता लाईन चालू आहे. कोणाचा वायर उघडा असतो, कोणाचं काही असतं. वायरवर पाय पडला. आता आपण इथं तुम्ही आता समजू शकता काय होईल आपलं. तर हे बघा असं आहे आमच्या गावचं मोठं धरण. तर तुम्ही असं याला डॅम पण म्हटलं जाऊ शकतं. डॅम तर नाही म्हटलं येणार याला कारण की हे खूपच मोठं आहे. तिकडे पण गेलं तर तिकडं कुठं जातं आम्हाला अजून माहीत नाही. इकडं गेलं तर इकडं आम्हाला कुठं जातं माहीत नाही. तर काय तुम्ही बघू शकता. याच्यात खूप मोठ्या माश्या आहे. आणि माश्या पकडण्यासाठी इथं बोटी तर चालूच राहतात. सध्या तर आता त्यांचा ब्रेक वगैरे असं तिथं तुम्हाला ढवळं गर्दीचं ढवळंपैकी ते ढवळं दिसताना तुम्हाला तिथं त्यांचं ते ढवळं काय असते माश्या पकडणाऱ्याचं काय घर आहे का? तर काहीच आपण आता पप्पाला व्हिडिओ कॉल करू. आता त्यांना सांगू की मोटर उघडी काय नाही. तर आपण त्यांना सांगू की मोटर आत घेतो आम्ही थोडीफार. तर काहीच आपल्याला तुम्हाला भेटतो आता नंतर मोटर आत घेतल्यानंतर. चला बाई. काहीच आम्ही ऐकलंय की हे जे शंकू राहतात ना याच्यात मोती राहतात का रे? मोती राहतात असं सांगितलं जातं. हे जे शंकू आहे धरणावर खूप सारे भेटतात. खूप सारे का रे? लय शंकू भेटतात. हे लय शंकू. तर आमचं तर मन आहे पाण्यात पोवायचं पण कसं आहे आता पोवल्या जात नाही कारण की मोटरी वगैरे चालू आहे. का रे आणू आम्हाला भेव पण वाटणार नाही पाण्यात गेलं तरी. मित्रांनो इथं काय भेटत नाही. लोक काही सांगतात मी आडवानी. तुम्हाला एक शंका दूर करतो. या शंकूमध्ये शंकाच नाही की शंकूमध्ये मोती पण नाही काहीच नाही. हे बघ गारा भरलेला आहे सगळा. गारा चिकोल. आमच्या भाषेत त्याला चिकोल म्हणतात. चिकोल
तर आम्ही आता एक थंबनेलसाठी फोटो काढून घेतो. चला नाही तो आज काढेल हाफ चड्डीवर सांगतो काय जातो धरणाला टाटा बाय बाय करून निघू आपल्या आपल्या घराकडे आता. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या मराठी ब्लॉगरला सबस्क्राईब अँड फॉलो करून ठेवा. तर अशाच युनिक व्हिडिओसाठी कृष्णा सोनूनेला सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.